2 महिने मी सहन केलं ना त्याच्याकडचं. मी काय सगळे आता इनफॅक्ट आतमध्ये पण गेममध्ये बघतच असतील सगळे की कोणत्या ना कोणत्या गेममध्ये शी युजेस व्हायलन्स लाईक दिस. निकीची एक स्ट्रॅटजी मी ओळखलेली आहे. तसं आहे की ती मारता मारता धक्काबुक्की तुम्हाला मारून देणार अँड देन शील बी लाईक अरे मी तर स्वतःला डिफेंड करत होती. ज्यांना स्वतःला भीती आहे, फिअर फॅक्टर आहे की अरे या पुढच्या व्यक्तीला ना गेम खेळता येतो. आय विल नेवर यूज मी आतापर्यंत नेहमी म्हटलं की निकीला एक डर्टी गेम खेळता येतो, पण मी कधी हे नाही म्हटलं की निकीला गेम नाही खेळता येत. जर टास्कमध्ये बघितलं ना तर आता लोक मला वाघीण म्हणतात, पण तो टॅग मी तिला दिलेला इन द गेम. येस, मी बॅल्कनीमधनं म्हणते वाघीण की मी देते ना तुमच्यासाठी. मी किती झालं काही झालं तुम्ही मला तुमचेच बी टीमचेच लोक मला नॉमिनेट करताय, पण मी लढते आहे ना तुमच्यासाठी. सो मी एक्सपेक्ट करत होती ती गोष्ट कुठेतरी, बट ऑनेस्टली मला माहिती होतं की काय चालू आहे. सूरज स्वतः आला, ताई राखी नाही बांधशील, आणि मी म्हणलं ओ किती किती म्हणजे जर कोणी प्युअर सोल असेल तर मी सूरज पाहिलेलं आहे. आणि इनफॅक्ट माझं सूरजचं गाणं पण येणार आहे, तो बाहेर आल्या हां मी बनवून ठेवलेलं आहे. बिग बॉस मराठी सध्या आपण सगळे पाहतोय आणि या घरात काही गोष्टींची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. त्यातलाच एक वाद मागच्या काही दिवसांपूर्वी झाला आणि त्या वादातूनच एक कंटेस्टंट जी होती ती बाहेर पडलेली आहे आणि ती आर्या सध्या आज आपल्यासोबत आहे. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील की घरात नेमकं काय घडत होतं, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, आर्या बाहेर का आली, आर्याने बाहेर आल्यानंतर काय काय गोष्टी सांगितल्या, सगळ्या गोष्टींवरती आपण आर्यासोबत बोलणार आहोत. आर्या, सगळ्यात आधी सांग, बाहेर आली आहे, आतापर्यंतचा तुझा प्रवास सगळ्यांनी पाहिलेलाच आहे, बाहेर आल्यानंतर कसं वाटतंय? आत काहीतरी घुसमट होत होती का तुझी? डेफिनेटली मला असं वाटतं की आतमध्ये भरपूर सगळे लोक होते जे फ्लिप करत होते त्यांचा गेम. कॉन्स्टंटली मी बघितलं आहे की अरे अरबाजला फ्लिप करताना पाहिलं आहे मी इनफॅक्ट आपल्याच ग्रुपच्या काही लोकांना पण फ्लिप करताना पाहिलेलं आहे. सो आय वोंट टेक द नेम्स, बट त्याच्यामुळे ऑफकोर्स खूप सगळे प्रॉब्लेम्स आतमध्ये होते आणि मला माझं स्वतःचं एक अस्तित्व बनवायला त्याच्यात त्या घरात वेळ लागला, इवन दो बाहेर माझं अस्तित्व ऑलरेडी होतं. कारण आतमध्ये गेल्यावर तुम्ही कोणी सेलिब्रिटीज नसतात, तुम्ही नॉर्मल लोक असतात जे एका घरात राहण्याचा प्रयत्न करतात. त्यात अशा लोकांसोबत घर शेअर करणं ज्यांच्यासोबत तुमची बनूच नाही शकत कधी इज अ व्हेरी टफ जॉब, खूप टफ आहे. ओके अरे, सगळ्यांचा प्रश्न तोच आहे, तुला याच्या आधीही विचारला असेल. त्या दिवशी घरात कॅमेऱ्याच्या मागे नेमकं काय घडलं होतं? कारण आम्ही जो सीन पाहिला की तुमच्या दोघींमध्ये झटापट झाली, त्याच्यानंतर काय नेमकं झालं होतं? तुझी साईड तू सांग. माझी साईड ॲक्च्युली माहिती आहे आता काय झालेलं आहे की माझी साईड ऐकून ऐकून आता लोकांना हे वाटायला लागलं आहे की भाई आता ही निकीच्याच नावानी किंवा हेच बोलते आहे कॉन्स्टंटली. बट आता व्हॉट डू आय डू? जर मला प्रश्न हे येत आहेत, लोकांना माहिती करून घ्यायचं आहे, एव्हरी वन वॉन्ट्स टू नो, त्यांचे क्वेश्चन तेच आहे की एक्झॅक्टली झालं काय. सो आय विल स्टील टेल इट अगेन, इवन दो तुमच्यावर आहे ऑडियन्स की तुम्हाला याला कसं घ्यायचं आहे. मी निकीची एक स्ट्रॅटजी मी ओळखलेली आहे. तसं आहे की ती मारता मारता धक्काबुक्की तुम्हाला मारून देणार अँड देन शील बी लाईक अरे मी तर स्वतःला डिफेंड करत होती. प्रोवोक करते. प्रोवोक इज अ रॉंग वर्ड. आय थिंक प्रोवोक ना आपण तेव्हा म्हणतो जेव्हा मी तुला काहीतरी असं करते, नाही ती सेम ॲक्शन करते, फक्त ते धक्काबुक्की के चादर तले. इट्स लाईक दॅट. निकी डज द एक्झॅक्ट सेम थिंग, इनफॅक्ट मोर. तुम्हाला कधी कधी निकीकडनं खूप जास्त लागले. 2 महिने मी सहन केलं ना त्याच्याकडचं. मी काय सगळे आता इनफॅक्ट आतमध्ये पण गेममध्ये बघतच असतील सगळे की कोणत्या ना कोणत्या गेममध्ये शी युजेस व्हायलन्स लाईक दिस, आणि मग त्याला ती अशी नाही मी तर धक्काबुक्की डिफेंड करत होती. ओके अरे, थोडंसं मागे जाऊ आपण. तुझा गेम जो सुरुवात तुझी झाली होती, बरंच तुझा टीम ए सोबत पण तुझे प्रॉब्लेम्स होत होते, नंतर बी सोबत पण तुझे टीम बी सोबत पण प्रॉब्लेम झालेत. थोडंसं कन्फ्युजन होतं तुला टीम सिलेक्ट करण्यामध्ये की नेमक्या काय सिच्युएशन्स होत्या? ॲक्च्युली मी फक्त लॉयल लोक शोधत होती. माझं असं होतं की मला माहिती आहे जेव्हा मी टीम ए सोडली तेव्हा फक्त द ओनली रिझन मी टीम ए सोडली वॉज बिकॉज मला माहिती होतं की इकडे जर मी राहिले ना तर मी बनून राहणार निक्कीची सावली जसे बाकी सगळे बनले बेसिकली. सो आय वॉज लाईक नाही ये तो मुझे करना नाही आहे, व्हॉट शुड आय डू. मी गेली दुसऱ्या टीम, इनफॅक्ट दुसरी टीम बनली नव्हती कुठेतरी ती मी अच्छा आपण सोबत राहू, सगळेजण ते काढून देतील हे करून टीम बी बनल्या गेली, एका मताचे लोक सोबत आलेत
अँड आफ्टर ऑल दॅट सडनली वी सी दॅट ओके ते, कारण मी वेगळी आहे, आय एम अ व्हेरी डिफरंट पर्सनॅलिटी. सो इट वॉज टफ. लोकांसाठीही टफ झालं तिकडे की अरे यार हा यार हलक्यात घेणं की, आणि ऑल एक्सपेक्टेड वॉज लॉयल्टी की मी देते ना तुमच्यासाठी, मी किती झालं काही झालं तुम्ही मला तुमचेच बी टीमचेच लोक मला नॉमिनेट करताय, बट मी नडते आहे ना तुमच्यासाठी. सो मी एक्सपेक्ट करत होती ती गोष्ट कुठेतरी, बट ऑनेस्टली मला माहिती होतं की काय चालू आहे. म्हणजे दोन्ही टीममधले तुम्ही असे काही चांगले लोक शोधायचा प्रयत्न करत होतात बियॉन्ड द टीम. आणखी एक मुद्दा असा उपस्थित होतो की बरेच जे टास्क होते जिथे स्ट्रॅटेजी करायला लागायची तिथे आर्यावरती असा आरोप व्हायचा की तुला कळत नाही आहे, की तू कन्फ्यूज होते, तुला गेम समजत नाही आहे. त्या नेमक्या काय सिच्युएशन्स होत्या? जेव्हा लोक म्हणतात की गेम समजत नाही, सहसा हे त्या लोकांकडनं तुम्हाला जास्त ऐकायला भेटेल ज्यांना स्वतःला भीती आहे, फिअर फॅक्टर आहे की अरे या पुढच्या व्यक्तीला ना गेम खेळता येतो. आय विल नेवर यूज, मी आतापर्यंत नेहमी म्हटलं की निकीला एक डर्टी गेम खेळता येतो, पण मी कधी हे नाही म्हटलं की निकीला गेम नाही खेळता येत. कारण की आय थिंक कोणत्याही व्यक्तीला ना अंडर एस्टिमेट नाही करायचं. इवन दो दॅट्स डर्टी, दॅट्स व्हेरी बॅड, पण तो गेम आहे. सो सेम वे माझा एक गेम आहे जो लोकांना असं वाटत होतं की अरे समजत नाही, मग अशी कशी जेव्हा मी नॉमिनेट केलं तर इरिनाच बाहेर गेली. आय न्यू ना, आय नो माय कॅल्क्युलेशन्स. मला माहिती आहे की एक्झॅक्टली काय होणार काय नाही. खूप साऱ्या गोष्टींचे असं पण नेहमी चुकते, पण जसं त्या वीकमध्ये मला वाटलं होतं की अरबाज इज ॲक्च्युली जेन्युइन पर्सन हे ते, तिकडे तो अंदाज पण चुकला माझा. आपण बिग बॉसचा गेम नाही आहे आणि तो गेम कोणाला कळत नाही. असं वाटतं की अरे यार हां, आपल्याला वाटतं की आपण वी नो एव्हरीथिंग. आतमध्ये गेल्यावर एक वीकमध्ये आपल्याला एक पाऊल आपण फुकून टाकावं लागतं की बापरे कोण कसं आहे, यू नेवर नो कोण कसं फ्लिपून जाणार. सो तुला असा तिथे कोण प्लेयर वाटला किंवा कोण तुझा मेंबर होता घरातला की तुला शेवटपर्यंत वाटलं की हां या माणसासोबत माझं व्यवस्थित आहे बॉन्ड आणि मी विश्वास ठेवू शकते? ॲक्च्युली 3 लोक आहेत. ओके. एक वर्षात आहे, शी इज लाईक माय मॉम, माझ्या मम्मासारखी आहे. त्यांनी मला पूर्ण सांभाळलं आहे. हे अशीच मला सर्दी झाली होती त्या टाईमला शी वॉज देअर की आर्या बाळ हे घे. आणि सूरज म्हणजे राखीच्या टाईमला बाकीच्या मुली तर अशा स्वतःहून त्याला अशा की अरे यार आपण राखी बांधली तर हा आपल्याला रक्षण करणार, आपल्या अगेन्स्ट नाही जाणार चालले होते. तर मी म्हटलं मेको बोले चीज नाही करणी आहे. मी बसली होती तर सूरज स्वतः आला, ताई राखी नाही बांधशील. आणि मी म्हटलं ओ किती म्हणजे जर कोणी प्युअर सोल असेल तर मी सूरज पाहिलेला आहे. आणि तिसरं नाव जर मी घेतलं तर योगिता. शी इज नॉट इन द गेम राईट नाव, बट ती ऑनेस्टली जर टास्कमध्ये बघितला ना तर आता लोक मला वाघीण म्हणतात, पण तो टॅग मी तिला दिलेला इन द गेम. येस, मी बॅल्कनीमधनं म्हणते वाघीण. येस, तर होऊ शकते मे बी लोकांसाठी वाघीण मी आहे, पण माझ्यासाठी ती वाघीण आहे. ओके. तू बाहेर आल्यानंतर एक बघितलं असेल की सर्वात जास्त चर्चा होते आज सूरज चव्हाण. आणि सूरज चव्हाण सध्या बाहेरून लोकांना भरपूर आवडतो आहे, त्याची चर्चा होते, तो ट्रेंडमध्ये. पण आत नेमकं तू सूरज कसा बघितला? जसा बाहेर लोकांना दिसतोय तसाच तो आहेत का? लोकांच्या आतल्या त्याच्याबद्दल रिॲक्शन्स काय आहेत? तुझा काय एक्सपिरियन्स होता त्याच्याबद्दल? असं बाळ येते बाळ असं येणार, अरे ते दूध दे ना बनवून, दूध नाही म्हणत दूध दे ना बनवून, असं लहान बाळासारखा की हा हे घे, हे बनवून दे, गरम करून दे. आणि नंतर मग त्याला असं दिल्यावर असं आयता पण खूप आहे, त्याला सवय आहे ना आपल्या गावाची वगैरे. मग म्हणे स्वतः करायचं असते, बॅटरी बदलून दे ना, असं ते नाही का भाऊ नसतात का आपले. माझा सक्का भाऊ पण असंच करतो की अच्छा माहिती आहे ना आपली ताईपर्यंत मस्का लावून आणखी बॅटरी बदलून आणखी फुल जे माईकच्या बॅटरीज बदलायच्या असायच्या किंवा काही पण. तर मी सूरजला ॲक्च्युली जे म्हणतात ना लोक सहज प्रेम नाही करत. आज जर लोक माझ्यासाठी स्टँड घेत आहे तर ते सहज नाही घेत आहे, कारण की लोकांना दिसत आहे ना की काय झालं. सेम गोष्ट सूरजची आहे की लोकांना आता लोक बाहेरून सूरजला प्रेम करताय हे मला बाहेरून कळणं काय असे हे नव्हतं की बापरे सूरजला प्रेम करते. नाही, कारण की आतमध्ये आमच्या सगळ्यांचा फेवरेट जर एक व्यक्ती असेल तर तो सूरजच होता. आणि ते कधीच आम्हाला तर आतमध्ये माहिती पण नव्हतं की तो किती पॉप्युलर आहे बाहेर किंवा काय चालू आहे. ऑफकोर्स ते बुक्की टेंगूळ वगैरेचे रील्स दाखवत होते ते सगळं, हां ते तर आम्ही पण करत होतो सोबत. आणि इनफॅक्ट माझं सूरजचं गाणं पण येणार आहे तो बाहेर आल्या. हां, मी बनवून ठेवलेलं आहे.
अरे वा, ही आपल्यासाठी एक मोठी मेजवानी असणार आहे सगळ्या प्रेक्षकांसाठी. पॅडी दादाच्या DP दादाच्या गेमबद्दल काय वाटतं स्पेसिफिकली? टोटली जो टीम बी आहे त्याचा गेम तुला कसा वाटतोय आता सध्या? बाहेरून आल्यावर तू काही रिॲक्शन्स बघितले असतील, तुला कसं वाटतं आता? आधी पिकनिक चालू होती वी टीमची, ठीक आहे. अगर हम कहते हैं तर पॅडी दादा आणि DP दा हे दोघंही जणं कुठेतरी त्या पिकनिकचे खूप मस्त मेजर हे होते, कारण की त्यांची आम्हाला पाहिजे राहायचं टाईम आऊट थोडंसं बिग बॉसची. तर जेव्हा असा टाईम असायचा ते बसायचे आणि लाईक ॲक्टिंग चालू आहे, काहीतरी गाणे चालू आहे. पण पॅडी दादांनी जो गेम इम्प्रूव्ह केला आहे ना, मला असं वाटतं की बाकीच्या गेममध्ये पॅडी दादा एक नंबर आहेत. आणि DP दादांची जर मी गोष्ट सांगू तर DP दादा ही इज स्टील फाइंडिंग अ वे, आय डोंट नो. पण त्यांचे टास्क चांगले आहेत, त्यांना ते त्यांचा होमवर्क करून गेलेले आहेत. येस, ही नोज की कसा करायचा टास्क, काय करायचं. ओके. आणि आता जी उरलेली टीम A त्याच्याबद्दल तुला काय वाटतंय? उरले म्हणजे आता कितीच लोक राहिलेले आहेत त्याच्यामध्ये. जान्हवी तर आहे नाही तिकडे, आता निकी आणि अरबाज आहे. 2 लोकांची टीम असते तरी का, सो वॉट एव्हर, आय डोंट केअर. अरे आतापर्यंत तुला घरातल्याबद्दल सगळ्या गोष्टी विचारल्या असतील, तूही बोलली त्यावरती, त्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीज सगळ्या त्यावर डिस्कस करतोय आपण. आर्या बाहेर कशी आहे? आर्याची आतापर्यंतची स्टोरी काय होती एक शॉर्टमध्ये ऐकायला आम्हाला आवडेल. मला असं वाटतं आर्या लहानपणापासूनच ही मुलगी होती एक तर रेबेल, ठीक आहे. जर स्कूल टाईमपासून? स्कूल टाईमपासून. स्कूलिंग कुठून झालं? स्कूल अमरावती, या कॉन्व्हेंट स्कूल. तर मला आठवते ऑल गर्ल्स स्कूल होती आणि त्याच्यामध्ये नाही का की ज्या मुली असे स्कूल बंक करून जातात एकदम स्ट्रिक्ट प्रिन्सिपल असल्यावरही, तर टवाळक्यात एक नंबर. आणि रूल्स ब्रेक आय थिंक मी पहिलेपासूनच करायची, सो काही नवीन नाही आहे जर बिग बॉसचा मी रूल ब्रेक केलेला. मनापासून नाही केलेलं आहे, पण काही गोष्टी इमोशन्स. आर्या ही खूप इमोशनल व्यक्ती आहे. इनफॅक्ट मी बिग बॉसमध्ये गेलीच याच्यासाठी, कारण की लोक म्हणत आहेत मला, इनफॅक्ट हे प्रश्न पण येत आहेत की अरे तुम्ही हे सगळे जे रॅप तुमचे आहेत हे तुम्ही बिग बॉसमध्ये का नाही केले. म्हटलं कारण की मी हसलला गेली होती रॅपरवाला साईड दाखवायला. मी बिग बॉसमध्ये गेलेली होती आर्याला दाखवायला, क्यूकेला नाही दाखवायला. तर आर्या जाधव मुळात काय आहे, तिचा रॅपवाला अँगल पण कसा येतो स्लाईड. रॅप वगैरे तुझं कुठून सगळं अमरावतीवरून सुरू झालं? रॅप ॲक्च्युली मी जर म्हटलं तर नागपूरमध्ये सुरू झाला. येस. नागपूरमध्ये का कॉलेज वगैरे? मी सांगू, मी 8th होती, 2012ची गोष्ट आहे. हनी सिंगचं गाणं निघालं होतं, ब्रेकअप पार्टी बॅक देन. आणि मला त्या पॉईंटला एक मुलगा आवडायचा आणि क्रशच होता फक्त. पण त्याला कधी मी सांगितलंच नाही त्या टाईमला, कारण छोटं होतो आपण. आणि त्याला ना एक मुलगी आवडायला लागली होती आणि ती मुलगी माझीच बेस्ट फ्रेंड होती. आणि मला एवढा राग आला तेव्हा मी ब्रेकअप पार्टीचा फिमेल व्हर्जन बनवला. तेव्हा मी पहिल्यांदा लिहिलं आयुष्यात, आणि मला माहिती नव्हतं याला रॅप म्हणतात. खूप व्हायरल झालं होतं त्यावेळेला. या नाही तेव्हा मी काढलंच नाही. ब्रेकअप पार्टी केलं होतं व्हायरल गाणं, माझं तर मी रिलीजच नव्हतं केलं. पण मला म्हणजे अजूनही माझ्या मैत्रिणी म्हणतात की तू NCC कॅम्पला आम्हाला सगळ्यांना ब्रेकअप पार्टीचं फिमेल व्हर्जन बनवून ऐकून दाखवलं. तू घरात पण सांगितलं ना की ब्रेकअप पार्टीचं तू एक फिमेल व्हर्जन बनवलं होतं वगैरे? कधी? हो, बनवलंय. आणि तेव्हा बनवलं. त्याच्यानंतर कॉन्शियसली 2018ला माझा ॲक्सिडेंट झालेला आणि आय वॉज लाईक कॉन्शियसली मी तेव्हा रॅप बनवला पहिल्यांदा, कारण की सीलिंग होती फक्त, कंबर तुटलेली, पाय तुटलेले, अँड आय हॅड नथिंग, आय कुडंट. मला तोपर्यंत ॲक्ट्रेस, आय थिंक आर्या ना नेहमीच आर्ट फील्डमध्ये होती. जर एक जागा आहे जिकडे मी आय ब्रीद, इट्स ऑन द स्टेज. कॅमेराज माझं प्रेम आहे, की कधी असं नाही होणार की याच्या कॅमेराज आणि मी असे की हां असे नॉर्मल कॅमेरा आला ओ हाय असे एक्सायटेड होऊन जाते मी, कारण म्हणजे माझं पहिलं प्रेम मी म्हणू शकते कॅमेरा आहे. ओके. हां, मग रॅप नेमकं कुठून सुरू झाला, म्हणजे तो हिट तुला पॉईंट कुठून मिळाला आणि मग ते तुला कधी कळलं की आता आपल्याला यातच करायचं आहे बॉस? तेव्हा टिकटॉक चालू होतं, ठीक आहे. आणि टिकटॉकमध्ये ना एक मंटोयत गाणं खूप चाललं होतं रफ्तारचं, ते बेटियों को मारते बेटियां ना पालते. हां, सो ते गाणं चालू होतं आणि त्या पॉईंटला मी फर्स्ट टाईम हा विचार केला की अरे जर एक मुलगा मुलीचं पर्स्पेक्टिव्ह एवढ्या सुंदर वेनी लिहू शकतो तर मी का नाही. मी माझ्या रायटिंगला खूप हलक्यात घेत होती तोपर्यंत, बट देन दॅट वॉज द फर्स्ट टाईम मला चल लिख के देखते.
मी लिहिलं आणि मग मी जसं जसं गाणे टाकणं रिलीज करणं चालू केलं. आय नोटीस पीपल आर लाइकिंग इट. लोकांना आवडत आहे. आणि रॅपिंगमध्ये मी बघितलं की अरे ऑलरेडी एवढे सगळे लोक नाही आहेत, तर त्याच्यामध्ये जे लोक आहेत त्यांचा रॅप म्हणजे ऐकल्यावर लोकांची एक प्रतिक्रिया जी येऊन राहिली आहे ती माझ्या फेवरमध्ये चालली आहे. मी म्हटलं यार चलो और म्हणजे ॲडव्हान्टेजेस. आय थॉट स्ट्रॅटेजिकली अजून बनवू आपण बनवू. मला काय रॅपमध्ये इंटरेस्ट नव्हता, पण म्हटलं चलो रायटिंग पसंद आहे आणि रॅप हिपहॉप कुछ अलग आहे. केलं आणि त्यात कसं मी या हिपहॉपमध्ये आली आणि हिपहॉप माझं प्रेम झालं आय डोंट नो. बट मग प्रोफेशनली करायचं काय होतं नेमकं हिपहॉप सोडून दुसऱ्या गोष्टी? ॲक्ट्रेस. ओके. मला ॲक्ट्रेस बनायचं हां हां. मग बिग बॉस तुझ्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म होता. ट्रू. ओके. मला आवडेल, मला अजूनही आवडेल ॲक्टिंग करायला. ओके ओके. पुन्हा आपण बिग बॉसकडे येऊयात. आता जर अशी चर्चा होते की आर्याला पुन्हा बोलावलं जाऊ शकतं का वगैरे वगैरे, तुला काय वाटतं या सगळ्या चर्चांबद्दल? मला असं वाटतं की लोकांच्या मनातली ती इच्छा आहे आणि जर लोकांना पाहिजे असेल तर मी माझी डिग्निटी सोडून म्हणजे यार चलो लेके आते अपनी डिग्निटी लेके आई. मैं एकदा पण मी असं बिग बॉसला तेव्हा म्हटलं नाही की प्लीज बिग बॉस मला घरी नका पाठव. रिग्रेट नव्हतं? नाही, मला गिल्ट होती जे मी केलं त्या गोष्टीचं. कारण मी कधी द थिंग इज ना, गिल्ट होते की यार आपण हात उचलणारा व्यक्ती नाही आहे, मग हे आपल्याकडनं कसं घडलं. तर त्या गोष्टीची गिल्ट होती. पण ह्या गोष्टीची गिल्ट नव्हती की अच्छा हिच्यावर हात उगारला. व्हायलन्स, मी तेच म्हणते व्हायलन्स आहे पण की नाही मला माहिती नाही यार. कोणीतरी जर तुम्हाला 2 महिने इरिटेट करून उसके बाद में तो वो नॅचरल रिॲक्शन था मेरा. इट्स स्टिल चुकीचं, मला माहिती नाही जगासाठी ते चुकीचं आहे की नाही, पण माझ्यासाठी ते ॲज अ पर्सन की आर्या तूने ये चीज़ कभी लाइफ में की नहीं थी, ये कुठेतरी मी याच्यावर प्राऊड फील करायची. गुरूर था काइंड ऑफ की आज तक किसी पे हात नाही उठाया आणि ते झालं. तर दॅट इज द रिझन मी कुठेतरी अशी होती की पण नो रिग्रेट्स डूड. जेवढं मी जनता कमायला गेली होती मी जनता घेऊन आली. काय रिॲक्शन होते जनतेचे बाहेर आल्यानंतर? तू अमरावतीतही तुझं चांगलं स्वागत झाल्याचं बघितलं, आईवडिलांचे तुझ्या मित्रांचे काय रिॲक्शन होते? ऑनेस्टली आईबाबांचं वगैरे तर असं होतं की भाई आय एम प्राऊड ऑफ यू, कारण की तू आमचं नाव जपलं. आतमध्ये गेल्यावर तू असं काहीच बिहेवियर केलं नाही ज्याच्याने. आणि मला आतमध्ये नाईटमेअर्स यायचे माहिती आहे. म्हणजे अशी मी घाबरायची की आई बाबा ते ठीक असतील, ते काय विचार करतील, ते बोलून चांगलं चालू आहे ना. शिट, मला माहिती नाही किती आलेलं आहे. पण आय वॉज स्केर्ड की यार काय होणार. बट दे वर हॅपी, दे वर प्राऊड. आणि राहिली गोष्ट बाकी फ्रेंड्स वगैरेची, हात उचललेला आवडलं पण त्यांना? त्यांचं असं होतं की यार तू केलं ते केलं, जर तुला बस वाटतंय ना जे तुला वाटेल ते बरोबर, तुला रिअलाईज झालेलं आहे की तुला हे नाही करायला पाहिजे होतं, ठीक आहे आम्ही तुझ्यासोबत आहे. म्हणजे जेवढं मला नाही वाटत की आधी एवढा पेरेंट्सचा नॅचरल सपोर्ट पण होता तेवढा वाढलेला आहे. इनफॅक्ट त्यांना हे चांगलं वाटतं. म्हणजे बाकीच्यांचं सोडा, मला लोक येऊन भेटतात सोडा, सगळ्यात आपल्याला कुठे वाटतं की जेव्हा लोक येतात आणि बाबांना म्हणतात अरे तुमची मुलगी, आणि त्या मोमेंटला आपल्याला फील होतं की अरे हेच तर पाहिजे होतं. बरोबर. तू या सगळ्या तुझ्या सिच्युएशनवरती तुझ्या स्टाईलमध्ये एक रॅपसुद्धा केलेला आहे, तो ऐकायला आवडेल आम्हाला. या सिच्युएशन घरातून तू जे बाहेर आली, सगळ्या गोष्टी झाल्या तुझ्यासोबत, ती पोएट्री. कभी कपड़े फाड़े गए, कभी नोचा गया सरेआम, बात बाप तक चली गई, हम सहते रहे आए राम. धक्के की चादर तले छुपाई तूने वो हिंसा थी, जब देते रही तू घाव मुझे तब कहाँ गई तेरी चिंता थी. फिर मैंने भी एक गलती की, तुझे तेरी तरह जवाब दिया, मेरे कर्मा ने भी 2 पल में मुझसे गलती का हिसाब लिया. पर तेरा भी तो कर्मा है, ये तुझको भी तो मिलना है. और देख रही ये जनता इनको हल्के में तू ले गई, और देख रही ये जनता इनको हल्के में तू ले गई. तू घर तोड़ते रह गई और मैं दिल जीत के ले गई. तर आर्यासोबत हा सगळा आपला संवाद तुम्ही ऐकला आहे. आर्याच्या जवळपास सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तिने आपल्याला दिलेली आहेत, तिच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. बिग बॉसबद्दलच्या या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. तुर्तास इथेच थांबूयात. सुधीर काकडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.